माऊलीच्या हरिपाठातील सर्वात पहिला अभंग तो म्हणजे देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधी येल्या। परंतु तुम्ही विचार केलाय का या चार मुक्ती कोणत्या आणि त्या नक्की साधायच्या कशा आणि प्राप्त कशा करायच्या? तर सुरुवात करूया। सर्वात पहिली सालोक्य मुक्ती। सालोक्य म्हणजे ज्या देवतेची म्हणजे इष्ट देवता जो कोणी तुम्ही मानत असाल किंवा तुमच्या घरात कोणी मानत असेल तर तो इष्ट देवतेची पूजा करतो त्याच जगात किंवा क्षेत्रात असणे। मुक्तीच्या या स्वरूपाचा अर्थ असा होतो की भक्ताला त्यांच्या निवडलेल्या दैवताचे वास्तव्य असलेल्या अस्तित्वाचे स्थान प्राप्त होते। सालोक्य मुक्ती एखाद्या दैवी अस्तित्वाच्या किंवा आध्यात्मिक आदर्शाच्या उपस्थितीत राहण्याची इच्छा प्रतिबिंबित करते। हे त्याच समुदायात किंवा वातावरणात राहण्यासारखे आहे ज्याची तुम्ही मनापासून प्रशंसा करता आणि आदर करता। या प्रकारची मुक्ती भक्ताला आध्यात्मिक वातावरणात राहण्याची परवानगी देते जी त्यांना सतत प्रेरणा आणि उन्नती देते। हे अशा क्षेत्रात असण्याबद्दल आहे जेथे दैवी गुण प्रचलित आहेत, आध्यात्मिक वाढ सुलभ करतात आणि देवतेशी सखोल संबंध आहेत। जर एखाद्याचा इष्ट देवता भगवान श्रीकृष्ण असेल तर सालोक्य मुक्ती प्राप्त करणे म्हणजे कृष्णाचे निवासस्थान असलेल्या गोलोकामध्ये वास्तव्य करणे होय। 2. समीप्य मुक्ती। समीप्य म्हणजे देवतेच्या सानिध्यात असणे। हे केवळ एकाच क्षेत्रात राहणे नाही तर देवतेच्या जवळ असणे, वैयक्तिक आणि घनिष्ठ नातेसंबंधाचा आनंद घेणे आहे। सामीप्य मुक्ती ही परमात्म्याशी जवळीक आणि आत्मीयतेची कल्पना मूर्त स्वरूप देते। हे फक्त एकाच क्षेत्रात असण्यापेक्षा अधिक गहन आहे। हे देवतेशी विशेष जवळचे नाते असण्याबद्दल आहे। या प्रकारची मुक्ती एका सखोल संबंधाचे प्रतीक आहे जिथे भक्त देवतेशी जवळून संवाद साधू शकतो। कृष्णाचे उदाहरण पुढे चालू ठेवल्यास समीप्य मुक्ती म्हणजे केवळ गोलोकात राहणे नव्हे तर कृष्णाचे जवळचे सहकारी, कदाचित एखादा मित्र किंवा सेवक म्हणून सतत त्यांच्या उपस्थितीत आणि सेवेत असणे। स्वरूप्य मुक्ती। स्वरूप्य म्हणजे देवतेसारखेच स्वरूप। या अवस्थेत भक्त त्यांच्या निवडलेल्या देवतेसारखेच एक स्वरूप प्राप्त करतो, दैवी गुण आणि स्वरूप प्रतिबिंबित करतो। स्वरूप्य मुक्ती हे परमात्म्याशी परिवर्तन आणि ओळखीचे प्रतीक आहे। हे अशा अवस्थेचे प्रतिनिधित्व करते जिथे फक्त भक्ताचे सार देवतेशी इतके जवळून जुळते की ते दैवी रूपच धारण करतात। या प्रकारची मुक्ती आध्यात्मिक प्राप्तीची गहन पातळी दर्शवते जिथे भक्त आंतरिक आणि बाह्य दोन्ही रूपात देवतेच्या गुणधर्मांना मूर्त रूप देतो। हे परमात्म्याशी स्वरूप आणि सार यांची ऐक्य दर्शवते। विष्णूच्या भक्तासाठी स्वरूप्य मुक्ती म्हणजे विष्णूसारखे स्वरूप प्राप्त करणे। शंख, चक्र, गदा आणि कमळ धारण केलेले 4 हात यासारख्या दैवी गुणधर्मांनी परिपूर्ण। आता आहे सर्वात शेवटची आणि महत्त्वाची सायुज्य मुक्ती। सायुज्य म्हणजे देवतेशी पूर्ण एकीकरण। हे मुक्तीचे सर्वोच्च स्वरूप आहे जिथे भक्त संपूर्णपणे देवतेमध्ये विलीन होतो, वैयक्तिक ओळखीची सर्व भावना गमावून बसतो। सायुज्य मुक्ती ही परमात्म्याशी एकरूपतेची अंतिम स्थिती दर्शवते। हे परमचेतनेमध्ये वैयक्तिक सत्वाचे विघटन आहे जिथे भक्त आणि देवता यांच्यात भेद नाही। या प्रकारची मुक्ती सर्वोच्च आध्यात्मिक उपलब्धी दर्शवते। ही पूर्ण एकात्मतेची अवस्था आहे जिथे भक्ताला सर्व द्वैताच्या पलीकडे परमात्म्याशी पूर्ण आणि अखंड संपर्क अनुभवतो। रामकृष्ण हरी।